नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू अड्डा 24/7 मराठी. मी रिझनिंग गुरु गणेश आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण बैठक व्यवस्था हा टॉपिक आपण शिकायला सुरुवात केलेली आहे. गेले 2 दिवस आपण तो टॉपिक शिकतोय. आज त्याच्या पुढील प्रश्न जे आहेत ते आज आपल्याला इथे करायचे आहेत. सर्वजण रेडी आहात का? कमेंट करून सांगा चला पटापट, फास्ट. चला तर बैठक व्यवस्थेवर आधारित आपण प्रश्न बघतोय. आपण वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न बघतोय, जसं आपण लाईनवर आधारित असेल, सर्कल असेल, त्रिकोण असेल, पॅरलल रो असेल, ठीक आहे, स्क्वेअर असेल, रेक्टँगल असेल, सर्व टाईपचे क्वेश्चन्स आपण घेतलेले आहेत. यापैकी असे टाईपचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये बघायला भेटणार आहेत. तर त्याचा सराव व्यवस्थितरित्या आपल्याला करायचा आहे. आज देखील आपण या चॅप्टरचा सराव जो आहे तो सराव आपण कंटिन्युअसली करणार आहोत. ठीक आहे. तर आता बघा, आजच्या दिवसातील पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे आणि सर्टेन नंबर ऑफ पर्सन्स जी माहिती दिलेली असते, ठीक आहे, ती कशा पद्धतीची असते, काय असते ते तुम्हाला माहिती आहे. तशा टाईपचे प्रश्न आपल्याला इथे दिलेले आहेत. उत्तर दिशेला तोंड करून एका ओळीत काही लोक बसलेले आहेत. किती बसलेत ते आपल्याला माहिती नाहीये. ते आपल्याला व्यवस्थितरित्या बघायचे आणि त्याच्या बेसवर उत्तर काढायचं. काही लोक बसलेले आहेत असं आपल्याला दिलेलं आहे. चला सॉल्व्ह करायचं. बघा, सराव करत राहायचंय, कारण बघा असं नाही की पहिला दिवस आहे. याआधीही आपण असे प्रश्न केलेले, त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडून मला अपेक्षित राहणार आहेत. उत्तरं मला भेटले पाहिजेत प्रत्येकाकडून. चला फास्ट. प्रश्न असं दिलाय, उत्तर दिशेला तोंड करून एका ओळीत काही लोक बसलेले आहेत. बी ए च्या उजवीकडे तिसरा बसलेला आहे. ए आणि एस मध्ये 5 व्यक्ती बसतात. व्ही हा एस च्या डावीकडे चौथा बसतोय. एम हा व्ही च्या जवळचा शेजारी आहे. डी एम च्या उजवीकडे तिसरा बसला आहे. के हा डी च्या जवळचा शेजारी आहे. एक्स के च्या डावीकडे दुसऱ्या बाजूला बसतोय. बी पंक्तीच्या एका टोकाला बसतोय. के आणि ए मध्ये किती व्यक्ती बसत आहेत? 5, 6, 7, 8. उत्तर दिशेला तोंड करून एका ओळीत काही लोक बसलेले आहेत. बी ए च्या उजवीकडे तिसरा बसलेला आहे. बघा आता माहिती काय दिली बघा. बी हा ए च्या उजवीकडे तिसरा बसलेला आहे. आता समजा ए इथे आला. ए च्या उजवीकडे पहिला, दुसरा, तिसरा कोण बसलेला आहे? बी बसलेला आहे. तर आपल्याकडे माहिती आहे का कोण कुठे दिलंय? नाही माहिती आहे ना. मग या पद्धतीने आपण केलं. बी, अच्छा, इथे शेवटचा पॉइंट आपल्याला दिलाय. बी पंक्तीच्या एका टोकाला बसतोय. आपण एक काम करूयात, याला बी एकतर या टोकाला येईल किंवा बी एकतर या टोकाला येतं. बी एका टोकाला बसलेला आहे. बी ए च्या उजवीकडे तिसरा आहे. मी या टोकाला येईल का? नाही. ए च्या उजवीकडे तिसरा म्हटलं तर कन्फर्म ए इथे आला. पहिला, दुसरा, तिसरा, हे शुअर शॉट झाला आता आपला. चला पहिला पॉइंट झाला. ए आणि एस मध्ये 5 व्यक्ती बसतात. ए इथे 1, 2, 3, 4, 5, 5 सोडून इथे कोणाला? एस झाला. हा झाला. त्याच्यानंतर दिलाय व्ही एस च्या डावीकडे चौथा बसतोय. एस च्या डावीकडे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा कोण बसलेला आहे? व्ही बसलेला आहे. हा देखील मुद्दा झाला. हा पॉइंट झाला. आता एम हा व्ही चा जवळचा शेजारी आहे. मग एम इथे येईल किंवा एम इथे येईल. पुढे काय दिलं बघा. डी एम च्या उजवीकडे तिसरा बसलेला आहे. एम इथे आला तर पहिला, दुसरा, तिसरा जमत नाही. म्हणजे एम इथे आला, पहिला, दुसरा, तिसरा, इथे कोण आला? डी आला. के हा डी चा जवळचा शेजारी आहे. के डी चा जवळचा शेजारी. मग के एकतर इथे येईल किंवा इथे येईल. पुढे बघूयात काय दिलंय. एक्स के च्या डावीकडे दुसऱ्या बाजूला बसतोय. के इथे आला तर पहिला, दुसरा जमणार नाही. म्हणजे के इथे झाला. के च्या डावीकडे दुसरा कोण बसतोय? एक्स बसतोय. हा फायनल झाला.
तर आता के आणि ए मध्ये किती व्यक्ती बसतात असं विचारलंय. इथे के आहे आणि इथे ए आहे. बघा 1 2 3 4 5 6 6 जण बसलेले. के आणि ए मध्ये किती जण बसतात? 6 जण बसतात. पर्याय बी आपलं उत्तर येईल. सर्वात फर्स्ट करेक्ट उत्तर दिलं होतं इथे मला संदीप, त्याच्यानंतर निरिमा, निलांबरी, क्या बात आहे, आशुतोष, अमोल, दीपाली, अक्षय, आशय. करेक्ट उत्तर आहे पर्याय बी. पर्याय बी 6 हे आपलं अचूक उत्तर आहे. पर्याय बी 6. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 39. बघा आता इथे जो प्रश्न दिलेला आहे हा आपल्याला पॅरलल रो सिटिंग अरेंजमेंटचं दिलेलं आहे. बघा 10 व्यक्ती आहेत. किती? 10 व्यक्ती आहेत. ए बी सी डी ई आणि पी क्यू आर एस टी असे 10 जण आहेत. बघा आपल्याकडे 10 व्यक्ती आहेत. ए बी सी डी ई पी क्यू आर एस टी दोन पंक्तींमध्ये, दोन रांगांमध्ये बसलेले आहेत. जसं की एबीसीडी उत्तर दिशेला तोंड करून एक रांगेमध्ये, एक पहिल्या रांगेत बसलेले आहेत. गरज बसलं दुसरी पॉसिबिलिटी घेऊ. बघा 1 2 3 4 5 कोण बसतात या रांगेत? एबीसीडी ई या रो 1 मध्ये बसलेले आहे ते आणि सर्व उत्तरेला बघतायत असं आपल्याला दाखवलंय. गरज बसल्यास 1 2 3 4 5 असं आपण पॉसिबिलिटी घेऊन जाऊ. आता पीक्यूआरएसटी पंक्ती 2 मध्ये बसत सर्व दक्षिण दिशेला तोंड करतायत. जो व्यक्ती पंक्ती 1 मध्ये बसते तो पंक्ती 2 मध्ये बसलेल्या व्यक्तीकडे तोंड करतोय. म्हणजेच बघा हे रो 2 जे आहे ती वर ठेवू आपण. रो 2 पीक्यूआरएसटी वाले यांच्या अपोजिटला असे बसलेले आहेत. प्रत्येकाच्या समोर एक जण करून बसलेले. वरती कोण आले? पीक्यूआरएसटी. हे बेसिक माहिती तुम्हाला समजले. आता आपल्याला असं दिलंय डी, डी च्या उजवीकडे तिसरा बसलेला आहे. खाली येणार आहे डी इथे आला. डी उजवीकडे पहिला दुसरा तिसरा इथे कोण येईल? बी. किंवा डी च्या उजवीकडे पहिला दुसरा तिसरा येणार बी. डी सिलेक्ट झाला आपला. डी च्या उजवीकडे तिसरा बी बसलेला आहे. पहिला मुद्दा आपला फायनल, पहिला पॉइंट. पी हा बी कडे तोंड करून बसलेल्या व्यक्तीचा त्वरित शेजारी आहे. अच्छा, बी कडे तोंड करून बसलेल्या व्यक्तीचा शेजारी, मग पी इथे येईल किंवा पी इथे येईल. बघा इथे पी आला तर दुसरी एक केस अशी बनेल की सर डी इथे होता, बी इथे होता, पी इथे येईल. म्हणजे ही पॉसिबिलिटी केस 1 चे केस 1A लिहिली आपण. आणखी एक पॉसिबिलिटी बनली. अच्छा बघा डी जो आहे बघा काय दिलेला आहे? पी हा बी कडे तोंड करून बसलेल्या व्यक्तीचा त्वरित शेजारी आहे. बी कडे तोंड करून बसलेल्या व्यक्तीचा त्वरित शेजारी कोणाला? पी आला. म्हणजे 1 2 आणि 3 अशा या ठिकाणी इन्फॉर्मेशन आपल्याकडे भेटलेली आहे. आता पुढे असं दिलंय पी आणि आर दरम्यान केवळ एक व्यक्ती बसलेली आहे. पी इथे एक सोडून इथे आलं आर. पी इथे एक सोडून इकडे आर येईल किंवा आता इकडे आर येईल. बघा पी इथे एक सोडून इथे आलं आर. ठीक आहे, तिन्ही ठिकाणी आपण लिहून घेतला. पुढे दिलाय क्यू हा पीचा त्वरित शेजारी नाहीये. क्यू कोणाचा शेजारी नाहीये? पीचा त्वरित शेजारी नाहीये. बघा पीच्या बाजूला इथे क्यू येणार नाही, क्यू इथे फिक्स होणार. ठीक आहे, पीच्या बाजूला क्यू इथे येणार नाही, इथे क्यू येणार नाही असं आपल्याला समजलं. आता पी इथे आहे, इथे क्यू येणार नाही, क्यू इथे येणार नाही, क्यू इथे येणार नाही. म्हणजे क्यू इथे किंवा इथे दोघांपैकी एक जागा आपली फायनल आहे. ठीक आहे, इथे क्यू आला तर इकडे आर येईल, इथे क्यू आला तर इकडे आर येईल, अशी माहिती आपली फिक्स आहे. आता जो व्यक्ती आर कडे तोंड करून बसताय तो ए चा त्वरित शेजारी आहे. जो कोणाकडे तोंड करून बसताय? आर कडे, तो ए चा शेजारी. बघा आर कडे तोंड केलेला ए चा शेजारी आहे. इथे येईल किंवा इथे येईल. बघा आर कडे तोंड करून बसलेला व्यक्ती हा ए चा शेजारी आहे, इथे ए येईल. ठीक आहे, आता आर इथे असेल तर इथे ए येणार. आर इथे असेल, आर कडे तोंड करून बसलेला व्यक्ती ए चा शेजारी का? नाहीये ना. म्हणजेच या ठिकाणी ते होणार नाहीये. पुढे काय दिलंय बघा, सी क्यू कडे तोंड करून बसलेला आहे. सी च्या अपोजिटला क्यू येत आहे. म्हणजे इथे क्यू येणार नाही. इथे आर झाला, इथे कोण आला? क्यू आला. सी क्यू कडे तोंड करते. आर च्या कडे तोंड करून बसलेला व्यक्ती ए चा शेजारी आहे. म्हणजे डी ए ई बी सी ही माहिती झाली. अच्छा, क्यू च्या अपोजिटला सी जागा आहे का रे? इथे बघा या केसमध्ये क्यू सी ला जागा नाहीये. ठीक आहे, आता या केसमध्ये बघा क्यू इथे आलाय तर इथे कोण येणार? सी येणार. इथे सी आला तर इथे कोण येणार? ए. म्हणजे काय झालं? सी डी ए बी असं झालं माहिती. हे माहिती झाली फिक्स.
इथपर्यंत ही केस कॅन्सल झाली, 2 केसेस आपल्याकडे उरलेले आहेत. आता ए कडे तोंड करून बसलेला व्यक्ती आणि एस च्या मध्ये एक व्यक्ती बसलाय. ए कडे तोंड करून बसलेला व्यक्ती आणि एस यांच्यामध्ये एक व्यक्ती आहे. ए कडे तोंड करून बसलेला व्यक्ती आणि एस यांच्यामध्ये एक व्यक्ती बसलाय. आता टी क्यूच्या उजवीकडे आहे. क्यूच्या उजवीकडे जागा आहे का रे? नाहीये. म्हणजे इकडे जागा नाहीये तर टी इथे येणार. हे आर फिक्स आहे इथे. आर टी पी एस क्यू डी आई बी सी हे आपलं फायनल उत्तर आलं. ई हा बीच्या त्वरित डावीकडे बसलेला आहे. बीच्या त्वरित डावीकडे ई बसलाय, हे फिक्स आहे. डन आलं उत्तर. आता या पद्धतीने आपला जो प्रश्न होता तो आपला सॉल्व्ह होणार होता. आपल्याला विचारलंय काय की खालील पैकी कोण पी कडे तोंड करून बसलेला आहे. पी कडे तोंड करून कोण बसलाय? ई बसलेला आहे. पी कडे तोंड करून कोण बसलाय? ई बसलाय. म्हणजेच पर्याय डी जे आहे, पर्याय डी लेटर ई हे आपलं उत्तर आहे. येस, निलिमा, शिवराम, आशुतोष, अक्षय, वरदा, स्वाती. काय उत्तर आलं आपलं? पर्याय डी लेटर ई आपलं अचूक उत्तर आहे. लेटर ई पर्याय डी आपलं फायनल उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 40. बघा, एका वर्तुळाभोवती निश्चित संख्येत काही लोक बसलेले आहेत आणि ते सर्व केंद्राच्या दिशेने बघतायत. सर्टेन नंबर ऑफ पर्सन्स दिलेले आहेत आणि या ठिकाणी केंद्राच्या दिशेने बघतायत. टेबलाभोवती किती लोक बसलेले आहेत असं विचारलंय. 8, 9, 10, 11 असे पर्याय दिलेत. तर या दिलेल्या पर्यायांमधून खालीलपैकी कोणतं उत्तर अचूक असेल? बघा, जे पर्याय दिलेत पर्यायांमधून अचूक उत्तर आपल्याला शोधायचंय. कराल ना? आता ट्राय करणार ना? टेबलाभोवती किती लोक बसलेले आहेत? एका वर्तुळाभोवती निश्चित संख्येत काही लोक बसलेले आहेत. ते सर्व केंद्राच्या दिशेने बघतायत. ए आणि बी दरम्यान 2 लोक बसलेले आहेत. सी बी च्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. सी हा डी आणि ए दोन्हीचा त्वरित शेजारी आहे. एफ डी च्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर बसलाय. जेव्हा ए च्या डाव्या बाजूने मोजले जातात तेव्हा ए आणि सी च्या दरम्यान 3 व्यक्ती बसतात, जे ई च्या त्वरित उजवीकडे बसलेले आहेत. रांगेत बसलेले व्यक्ती किती आहेत? 8, 9, 10, 11. अच्छा, कोणी 9 म्हणते, कोणी 11 म्हणते. ओके, चला 9 सोबत 9 सोबत जाणारे जास्त जण दिसत आहेत. 9 सोबत जाणारे जास्त जण दिसत आहेत. ठीक आहे, बघूयात. बघा, एक वर्तुळ आहे. वर्तुळाभोवती काही व्यक्ती बसलेले आहेत आणि केंद्राच्या दिशेने तोंड करून बसले असं आपल्याला समजलं. असं केंद्राच्या दिशेने तोंड करतायत. ठीक आहे. पहिला मुद्दा असं दिलाय की ए आणि बी दरम्यान 2 लोक बसलेले आहेत. ठीक आहे, बघा, ए इथे आहे. सी बी च्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे असं सांगितलंय. अच्छा, बघा, आता 1, 2 इथे सोडून बी आला. बी च्या उजवीकडे दुसरा सी आला असं होत आहे. किंवा दुसरी पॉसिबिलिटी अशी बनत होती की 1, 2 सोडून इथे कोण येते? बी येते. बी च्या उजवीकडे दुसरा सी येते. दुसरी पॉसिबिलिटी इथे झाली. तर बघा, इथे 1, 2 सोडून बी, 1, 2 सोडून बी. सी बी च्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर, बी च्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर सी असं झालं. पुढे दिले सी हा डी आणि ई दोन्हीचा त्वरित शेजारी आहे. सी डी आणि ई इथे आला तर ई इकडे येणं शक्य नाही. म्हणजे ही केस इथे चुकीची झाली.
सी कोणाचा शेजारी आहे? डी ईचा शेजारी, डी किंवा ईचा शेजारी, असं झालं आपला हा पॉइंट. एफ डी च्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर, डी इथे तिसरा, एफ येईल बसू शकतो. डी इथे आला तर, डी इथे आलं तर पहिला दुसरा तिसरा एफ जागा नाहीये, म्हणजे काय झालं, इथे डी आलं, हे फायनल झालं, ईडी फायनल झालं. आता जेव्हा ए च्या डाव्या बाजूने मोजलं जातं तेव्हा ए आणि सी दरम्यान 3 व्यक्ती बसतात. बघा रे, ए इथे, सी इथे, 1 2 3 3 व्यक्ती बसल्या. झालं. जे ई च्या त्वरित उजवीकडे बसलेला आहे, ई च्या त्वरित उजवीकडे जे बसलेले. झालं. बघा रे, 1 2 3 4 5 6 7 8 9 किती जण बसलेत? 9 जण बसलेत. पर्याय बी आपलं उत्तर आलं. उत्तर आहे आपलं पर्याय बी. 9 व्यक्ती या रांगेमध्ये बसलेले, या वर्तुळाभोवती बसलेले आहेत. रांगेमध्ये नाही, टेबलाभोवती किती जण बसलेले आहेत? तर टेबलाभोवती 9 जण बसलेले आहेत. हे जे वर्तुळ आहे, वर्तुळाभोवती 9 जण बसलेले आहेत. आलं लक्षात वर्धा मॅम? इव्हन बाकी विद्यार्थी जे जे बघा, ज्यांनी ज्यांनी उत्तरं दिली नव्हती, मला बघा हर्षाली, नीलांबरी, निलिमा, पावणी आणि हितेश, फक्त 5 जणांची अचूक उत्तरं भेटलेली आहेत. बाकी ज्यांनी रिप्लाय देखील दिले नाही, असं करू नका रे. बघा, उत्तराला टाइम लागलं, उत्तर द्यायला टाइम लागलं चालेल, परंतु आन्सर्स मात्र पोस्ट करत जा. जे काही वाटते ते पोस्ट करत जा, की बाबा सर मला सो अँड सो आन्सर वाटतंय. पोस्ट करणं गरजेचं आहे. तुमच्याकडून मला रिप्लाय दिसले पाहिजेत गाईज, रिप्लाय दिसले पाहिजेत. चला पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 41. आता याच माहितीवर आधारित प्रश्न असं दिलेला आहे. बघा, आपली आकृती, जी आपली आकृती होती, जे आपण प्रश्न सॉल्व्ह केलाय तो इथे आहे, आकृती तिथे आहे. आपल्याला असं विचारलंय की खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहे? खालीलपैकी कोणते विधान सत्य आहेत? बघा, पहिला दिलाय टेबलाभोवती 8हून अधिक लोक बसले आहेत. सत्य विधान आहे. 9 बसलेत ना, सत्य विधान आहे. डी च्या उजव्या बाजूने मोजले जातं तेव्हा 2 लोक डी आणि जे दरम्यान बसतात. बघा, डी च्या उजव्या बाजूने म्हणजे इकडून मोजले तर 1 आणि 2 2 लोक डी आणि जे मध्ये बसत, म्हणजे सत्य आहे. म्हणजेच काय झालं, बोथ ए अँड बी दोन्ही सत्य. हे काय येईल आपलं उत्तर येईल पर्याय सी. पर्याय सी जे आहे ते पर्याय सी इथे आपलं उत्तर असणार आहे. करेक्ट, की पहिलाही बरोबर आहे, दुसराही बरोबर आहे, म्हणजेच ऑप्शन सी आपलं फायनल उत्तर आहे, ज्याच्यामध्ये सांगताय दोन्ही ए आणि बी दोन्ही विधाने बरोबर आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 42. प्रश्न क्रमांक 42 दिलाय. 5 मित्रांची माहिती आपल्याला दिलेली आहे. 5 मित्र आहेत. कोण कोण आहे? विष्णू, रैना, चिराग, काव्या, सुरभी एका गोलाकार टेबलाभोवती केंद्राच्या मध्यभागी तोंड करून बसलेले आहेत. काव्याच्या डावीकडे दुसरा कोण आहे? चिराग, रैना, सुरभी, विष्णू. चिराग, रैना, सुरभी, विष्णू यांच्यापैकी अचूक उत्तर कोणतं येईल? यांच्यापैकी अचूक उत्तर कोणतं येईल? पाच मित्रांची माहिती दिलेली आहे. उत्तर आपल्याला सांगायचंय. काय उत्तर येत आहे? दिसतोय क्वेश्चन आता? रैना, ओके. हर्षाली, निलिमा, श्रद्धा, पर्याय बी रैना, रैना, रैना उत्तर सांगता. ओके. बघा रे, 5 जण आहेत ना फक्त. किती आहेत? 5 जण आहेत. कुठे बसलेले? टेबलाच्या केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत सर्वजण. आपल्याला सांगितलं विष्णू काव्याच्या तात्काळ उजवीकडे आहे. आता इथे आली काव्या, काव्याच्या तात्काळ उजवीकडे विष्णू बसलेला आहे. हे झालं. चिराग काव्याच्या डावीकडे तिसरा आहे. पहिला, दुसरा, तिसरा. इथे आला कोण? चिराग काव्याच्या डावीकडे तिसरा आहे. सुरभी चिरागच्या शेजारी नाही, इथे येणार नाही, म्हणजे सुरभी आली इथे. तर सुरभी जर तिथे गेली तर राहिलेला रैना इथे येणार. ओके. मग काव्याच्या डावीकडे दुसरा कोण आहे? काव्य इथे पहिला आणि दुसरा. दुसरा कोण आहे? रैना आहे. रैना पर्याय बी मध्ये दिसते. काय उत्तर आलं? पर्याय बी, रैना आपलं अचूक उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आता हा प्रश्न बघा कसं दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 43 असं दिलेला आहे.
ए बी सी डी ई एका बाकड्यावर बसलेले आहेत. ए हा बी च्या शेजारी बसलेला आहे. बघा रे, ए हा बी च्या शेजारी आहे. ए इथे आला तर बी इथे येईल, बी इथे आला तर ए इथे येईल. दोन पॉसिबिलिटीज आहेत. पुढे दिलेला आहे आपल्याला सी हा डी च्या शेजारी बसलेला आहे. डी हा ई सोबत बसलेला नाहीये, जो बाकड्याच्या टोकावर बसलाय. कोण बाकड्याच्या टोकावर? जो म्हणजे कोण? ई. ई बाकड्याच्या टोकावर बसलेला आहे. मग आता या ठिकाणी ए हा बी व ई च्या उजवीकडे बसलेला आहे. ए हा ए च्याही उजवीकडे आणि बी च्याही उजवीकडे बसलेला आहे. कोण? ए. ए बी व ए च्या उजवीकडे बसलेला आहे. बी व ई च्या उजवीकडे म्हटलं तर ई या टोकाला आला. आता हे असं आलं. ए व सी एकत्र बसलेले आहेत, म्हणजे सी इथे आलं तर डी याच्या बाजूला येणार. झाले 5 जण. ए बी ए सी डी. बघा आपण पहिले काय केलं? ए बी बी असं दाखवलं. ए हा बी व ई च्या उजवीकडे बसलाय. बी च्या उजवीकडे ए पाहिजे ना, म्हणजे हे चुकीचं होतं. बी च्या उजवीकडे ए असं आलं. ओके. नेक्स्ट आपल्याला काय दिलं होतं? ए आणि सी एकत्र बसलेत, म्हणजे ए सी जवळ जवळ झाले. तर ए चं बाकड्यावरील स्थान काय असणार आहे? बी व सी च्या मध्ये. बी आणि सी च्या मध्ये, बी व सी च्या मध्ये, म्हणजेच पर्याय दुसरा काय आहे? आपलं अचूक उत्तर आहे पर्याय 2, बी व सी च्या मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 44. क्वेश्चन नंबर 44. बघा तर इथे क्वेश्चन नंबर 44 असं दिलंय. गोलाकार टेबलाभोवती 8 लोक अशा प्रकारे बसतात की ते सर्व टेबलाच्या बाहेरील दिशेला तोंड करून बसलेले आहेत. ठीक आहे, ते सर्व टेबलाच्या बाहेरील दिशेला तोंड करून बसलेले आहेत. एक व्यक्ती पी आणि यू दरम्यान बसलेला आहे. यू डब्ल्यू च्या डावीकडील दुसऱ्या व्यक्तीच्या विरुद्ध आहे. व्ही क्यू च्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे, जो म्हणजे क्यू डब्ल्यू च्या जवळच्या शेजारी आहे. एस टी च्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. टी हा पी च्या निकटवर्ती शेजारी नाही, म्हणजे इमिजिएट नेबर नाही आहे. आणि आर पी च्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर पी च्या डावीकडून जर मोजलं गेलं तर क्यू आणि पी दरम्यान किती लोक बसलेले आहेत? 1 2 3 4. 1 2 3 4 यांच्यापैकी उत्तर काय येईल? तुम्ही ट्राय करायचं, तुम्ही बनवायचं हा प्रश्न. 8 लोकांची माहिती दिली. बाहेरील दिशेला बघत आहेत, आउटसाइड फेसिंग आहेत, सर्वच्या सर्व आउटसाइड फेस करतायत. गरज भासल्यास केस 2 घ्या. गरज भासल्यास आपल्याला केस 2 घ्यायचे आणि त्याच्या बेसवर उत्तर काढायचं. चला 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 पटापट पटापट सांगा, काय वाटतंय, काय उत्तर यायला पाहिजे? पी च्या डावीकडून मोजले तर क्यू आणि पी दरम्यान 1 2 4 3 पैकी किती व्यक्ती बसलेत?
बघा आता पीच्या डावीकडून मोजले तर क्यू आणि पी दरम्यान किती लोक बसतात असं विचारलं. उत्तर यायला सुरुवात झाली. पर्याय सी म्हणतायत, कोणी बी देखील म्हणताय. ओके, बीसी 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 दोन उत्तर येत आहे. कोणी 2 म्हणताय, कोणी 4 म्हणताय. चला सॉल्व्ह करूयात आपण. बघा, एक व्यक्ती पी आणि यू दरम्यान बसलेला आहे. यू डब्ल्यूच्या डावीकडील दुसऱ्या व्यक्तीच्या विरुद्ध आहे. बघा, डब्ल्यूच्या डावीकडील दुसरा व्यक्ती आहे, त्याच्या विरुद्ध यू आलेला आहे. डब्ल्यूच्या डावीकडे दुसरा व्यक्ती जो आहे त्याच्या विरुद्ध यू आलेला आहे. यू हा डब्ल्यूच्या डावीकडील दुसऱ्या व्यक्तीच्या विरुद्ध बसलाय आणि आपल्याला असं सांगितलंय एक व्यक्ती पी आणि यू दरम्यान बसलेला आहे. यू इथे एक सोडून इथे कोणाला पी आलेला आहे. हे झालं. पुढे असं दिला व्ही क्यूच्या डावीकडील दुसऱ्या क्रमांकावर बसलेला आहे. व्ही क्यूच्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे असं सांगितलंय. जो म्हणजे कोण? क्यू. क्यू डब्ल्यूचा जवळचा शेजारी आहे. क्यू डब्ल्यूचा जवळचा शेजारी आहे. मग जर आता तुम्ही इथे बघताय इथे क्यू आला तर क्यूच्या डावीकडे दुसऱ्या ठिकाणी व्ही येईल इथे असा. किंवा तुम्ही इथे बघितला इथे जर क्यू आला तर दुसऱ्या ठिकाणी इथे व्ही येईल. इथे पी आणि यू फिक्स होता. म्हणजे हे दोन केसेस आपल्या बनल्या. आता दिलंय एस टीच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता टीच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर, टीच्या उजवीकडे, टी इथे येणार नाही, टी इथे जमणार नाही, टी इकडे जमणार नाही, सॉरी टी इथे येणार नाही, टी इथे येणार नाही. म्हणजे टीच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर एस आहे. इथे आला टी एस. बघा, टीच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर एस आहे. हे झालं इथे सेट. मग आता दिलाय टी हा पीच्या जवळचा शेजारी नाहीये. टी पी जवळ आले, कॅन्सल झालं. टी पीच्या जवळ नाहीये. आर पीच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. पीच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आर आहे. सेट झालं हे. डन. ओके. मग आता असं विचारलं आपल्याला पीच्या डावीकडून मोजलं तर क्यू आणि पी दरम्यान किती व्यक्ती बसतात? कोणाच्या डावीकडून? पीच्या. पी आउटसाइड फेस करतोय म्हणजे बघा 1 2 3 4. डावीकडून मोजले तर 4 व्यक्ती बसतात. ज्यांनी उत्तर 2 दिलं त्यांनी उजवीकडून मोजला. 2 वाले चुकीचे आहेत. उत्तर येणारे 4. पर्याय सी आपलं उत्तर आहे. बी वाल्याने काय केलं? उजवीकडून मोजला. ओके. कुठून मोजायचं होतं? डावीकडून मोजायचं होतं. आउटसाइड फेस आहे. आउटसाइड फेस आहे, हे लेफ्ट आहे, हे राईट आहे. लक्षात ठेवा. चला पुढील प्रश्न क्रमांक 45. 5 विद्यार्थी आहेत. एका रांगेत असे बसलेले आहेत की सलमान हा विक्रांतच्या उजव्या बाजूस आहे. बघ काय झालं. विक्रांत समजा इथे असेल. विक्रांतच्या उजव्या बाजूस कोण बसलेला आहे? सलमान बसलेला आहे. विकास हा विक्रांतच्या डाव्या बाजूस आहे. विकास हा विक्रांतच्या डाव्या बाजूस आहे पण विश्वासच्या उजव्या बाजूस आहे. म्हणजे विश्वास गेला इकडे. सलमान हा विजयच्या डाव्या बाजूस आहे तर डावीकडून कोण बसलेले? बघा, विजयच्या डाव्या बाजूस सलमान आहे असं सांगितलं. आपल्याला विचारलं डावीकडून कोण बसलेलं आहे? डावीकडून कोण बसलाय रे? विश्वास बसलाय. आणि विश्वास कुठे आहे? तर पहिला पर्याय दिसतोय. म्हणजेच उत्तर येणार आहे आपला फर्स्ट ऑप्शन. सर, विश्वास असा व्यक्ती जो डावीकडून बसलेला आहे पहिला. ठीक आहे. तर हा झाला आपला प्रश्न क्रमांक 45. 46 प्रश्न आता तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. मध्यभागी कोण बसतोय हे आपल्याला विचारलंय. एका गटात 5 सदस्य आहेत. 5 सदस्य बसलेले आहेत. आर हा पीच्या डावीकडे आहे पण टीच्या उजवीकडे आणि क्यू हा एसच्या डावीकडे पण पीच्या उजवीकडे आहे. तर मध्यभागी कोण बसतोय? क्यू पी आर एस. एकदम इझी क्वेश्चन दिलेला आहे. इझी क्वेश्चन आहे. उत्तर तुमच्याकडून भेटायला पाहिजे. आता पटकन रिप्लाय प्रत्येकाचा आला पाहिजे. उत्तर प्रत्येकाकडून मला भेटायलाच पाहिजे. चला पटापट उत्तर द्यायचे. व्यवस्थितरित्या उत्तर द्यायचं.
बघा एका गटामध्ये 5 सदस्य रांगेत बसलेले आहेत. आपल्याला आर हा पी च्या डावीकडे आहे पण टी च्या उजवीकडे. बघा आर पी च्या डावीकडे आहे परंतु टी च्या उजवीकडे आहे. हे झालं. पुढे दिलाय क्यू हा एस च्या डावीकडे पण एस पी च्या उजवीकडे. बघा क्यू हा एस च्या डावीकडे क्यू परंतु पी च्या उजवीकडे. मग मध्यभागी कोण आला रे? पी आला ना. टी आर पी क्यू एस म्हटलं तर पी पर्याय दुसरा. सेकंड ऑप्शन बी 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 लेटर पी. दुसरा पर्याय लेटर पी. अमोल लोखंडे. उत्तर आलं पर्याय बी. चला नेक्स्ट क्वेश्चन. 5 मित्र बाकड्यावर बसलेले आहेत. 5 मित्र असे आहेत जे कुठे बसलेले आहेत? बाकड्यावर बसलेले आहेत. भानू हा सुरेशच्या उजवीकडे आहे तर गणेश हा महेश व भानू यांच्यामध्ये आहे. राजेश हा सुरेशच्या डावीकडे तर सर्वात कडेला उजव्या बाजूने कोण बसलेला आहे? गणेश, सुरेश, राजेश, महेश. गणेश, सुरेश, राजेश, महेश यांच्यापैकी उत्तर एक पाहिजे आपल्याला. बघा 5 मित्रांची माहिती दिली. सर्वजण एका बाकड्यावर बसले. चौथा पर्याय महेश 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 सांगते तुम्ही. बघा 5 मित्र आहेत. भानू सुरेशच्या उजवीकडे. बघा समजा सुरेश इथे आला तर सुरेशच्या उजवीकडे कोण भेटला? भानू भेटला असं दाखवलं. गणेश हा महेश व भानू यांच्यामध्ये आहे. गणेश हा महेश आणि भानू यांच्यामध्ये आहे. हे झालं. आणि राजेश हा सुरेशच्या डावीकडे म्हणजे इकडे आला राजेश. आपल्याला विचारलं काय? सर्वात कडेला उजव्या बाजूने कोण बसलेला आहे? उजव्या बाजूने बसलाय महेश जो की पर्याय चौथा आपलं उत्तर आहे. फोर्थ ऑप्शन. बघा हे जे असे प्रश्न आहेत हे इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता कारण याच्याही पेक्षा डिफिकल्ट क्वेश्चन्स आपण याआधी केलेले आहेत. हे बघा हे एकदम आधी परीक्षांमध्ये असे असे प्रश्न आलेले आहेत ते मी इथे ठेवलेले आहेत की बाबा जे आधी परीक्षा झाल्या होत्या त्याच्यामध्ये असे प्रश्न येऊ शकतात, आले होते. जे येणार यापुढे ते आपण सुरुवातीला बघितलं. थोडस लेंदी क्वेश्चन्स होते, मोठे क्वेश्चन्स होते, परंतु आता हे जे प्रश्न दिसत हे तुम्हाला सोपेही वाटणार आहेत. इझिली तुम्ही सॉल्व्ह करताय आणि यस यायलाच पाहिजेत. प्रत्येकाला हे असे प्रश्न जमलेच पाहिजेत. चला रे आता प्रश्न क्रमांक 48 दिलेला आहे. 5 मुली आहेत एका रांगेमध्ये अशा बसल्यात की सानिका ही उजव्या बाजूस आहे. बघा रे 1 2 3 4 5. सानिका कुठे आहे? उजव्या बाजूस आहे. इथे आली सानिका. ठीक आहे. नेक्स्ट असं दिलाय सानिका नंतर दिव्या तिच्या डाव्या बाजूस आहे. सानिका नंतर इथे तिच्या डाव्या बाजूस कोण आली? दिव्या आलेली आहे. आता पुढे दिलाय मीना प्रज्ञाच्या डाव्या बाजूस आहे परंतु गीताच्या उजव्या बाजूस आहे. बघा गीता, मीना, प्रज्ञा. गीता, मीना आणि प्रज्ञा असं दाखवलं. मध्यभागी कोण बसले रे? प्रज्ञा बसले ना. प्रज्ञा बसली. फर्स्ट ऑप्शन आपला अचूक उत्तर आहे प्रज्ञा. मीना प्रज्ञाच्या डाव्या बाजूस परंतु गीताच्या उजव्या बाजूस आहे तर गीता, मीना, प्रज्ञा असं येते. नंतर दिव्या, सानिका. मध्यभागी विचारलंय मध्यभागी कोण बसले? प्रज्ञा बसले. ठीक आहे घाई करू नका प्लीज. उत्तर ए ए ए पर्याय करेक्ट उत्तर आहे. चला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 49. प्रश्न क्रमांक 49 हवा. मिलिंद, सिद्धेश, कार्तिक, सोहम आणि अक्षय बसच्या रांगेत उभे आहेत. सिद्धेश मध्यभागी उभा आहे. कार्तिक सोहमच्या पुढे नाही तर मिलिंद अक्षयच्या मागे नाही. जर मिलिंद कार्तिकच्या मागे असेल तर दोन टोकांना कोण बसले? सोहम अक्षय, सोहम मिलिंद, कार्तिक मिलिंद, मिलिंद अक्षय. अमोल एवढा खूप मागे असते रे तू. महेश उत्तर आता देतोय. आपले त्याच्यावर दुसरा प्रश्न चालू आहे त्याच्या पुढील. त्याच्यानंतरचा एक प्रश्न सॉल्व्ह झाला आता त्याच्या पुढे आहेत. एकदा रिफ्रेश करा, रिजॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला करंट जे आपलं सेशन सुरू आहे ज्या प्रश्नावर आपण आहोत तो तुम्हाला दिसेल. दोन्ही टोकांना कोण बसते असं विचारलंय.
हॅलो, आवाज येतोय? हॅलो हॅलो हॅलो. येस. पर्याय ए ए ए सोहम अक्षय सोहम अक्षय सोहम अक्षय. बघा प्रश्न असं दिलाय, मिलिंद सिद्धेश कार्तिक सोहम आणि अक्षय बसच्या रांगेत उभे आहेत. एका बसच्या रांगेत उभे आहेत. सिद्धेश मध्यभागी उभा आहे. किती जण होते रे? 5 जण आहेत. 1 2 3 4 5. सिद्धेश हा मध्यभागी उभा आहे आणि कार्तिक सोहमच्या पुढे नाहीये, म्हणजे मागे आहे. मिलिंद अक्षयच्या मागे नाही, म्हणजे मिलिंद अक्षयच्या पुढे. मिलिंद हा अक्षयच्या पुढे आहे. कार्तिक सोहमच्या पुढे नाही, म्हणजे कार्तिक हा सोहमच्या मागे आहे. आता असं दिलंय, जर मिलिंद कार्तिकच्या मागे असेल, मिलिंद हा कार्तिकच्या मागे आहे, तर मग कोण दोघा टोकांना बसतं? तर पहिला कोण येईल बघा, यांना इथे ठेवणार आपण सोहम आणि के फॉर कार्तिक, आणि इथे मिलिंद आणि शेवटी काय येणार? अक्षय. मिलिंद व अक्षय. आपलं उत्तर बघा, आपण परीक्षा देत असताना आपल्याला डायरेक्टली उत्तर द्यायचं की बाबा हा सर्वात खाली, हा वर आणि सिद्धेश मध्ये. अशा पद्धतीने सोहम अक्षर उत्तर देता येईल. सोहम अक्षय. सोहम अक्षय उत्तर आलं आपलं पहिला पर्याय ऑप्शन ए आपलं अचूक उत्तर आहे. ऑप्शन ए करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 50. 5 मुली एक इमारत चढत आहेत. प्राची साक्षीच्या वर उभी आहे, स्वाती ही प्राचीच्या वर उभी आहे, रीना ही स्वातीच्या वर आणि प्रीती ही रीनाच्या वर उभी आहे. सर्वात खाली कोण आहे? प्राची, साक्षी, प्रीती, रीना या मैत्रिणींपैकी सर्वात खाली कोण उभी आहे? साक्षी. व्हेरी गुड. बघा रे, 5 मुले सर्वात खाली विचारले. प्राची साक्षीच्या वर उभी आहे, प्राची कॅन्सल झाली. स्वाती प्राचीच्या वर उभी आहे, रीना ही स्वातीच्या वर उभी आहे, प्रीती रीनाच्या वर उभी आहे. हे कॅन्सल केलं, राहिलं काय? साक्षी राहिले. उत्तर आलं पर्याय दुसरा. आपण कसं केलं असं? साक्षी जी आहे तिच्यावर प्राची दाखवली, असं दाखवलं. ठीक आहे. नेक्स्ट काय दिलंय? स्वाती प्राचीच्या वर उभी आहे, रीना स्वातीच्या वर उभी आहे, प्रीती रीनाच्या वर उभी आहे. काय असं झालं? सर्वात खाली साक्षी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 51. व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड उत्तर दिशेला एका ओळीत बसलेले आहेत. बघा 5 उत्तर दिशेला तोंड करून एका ओळीत बसलेले आहेत. किती जण आहेत? 5 जण आहेत. 5 पर्सन्स आहेत. डब्ल्यू हा व्ही आणि एक्स च्या दरम्यान बसलेला आहे. वाय हा झेडच्या डावीकडे आहे, जो म्हणजे झेड, जो सेकंड पर्सन साठी आहे, म्हणजे त्याच्या बाजूला कोण दिसते? लेफ्टला झेड दिसते. झेड एका टोकाला आहे. एक्स पंक्तीच्या मध्यभागी बसतोय. एक्स तात्काळ उजवीकडे कोण आहे? झेड व्ही पी वाय. प्रश्न क्रमांक 51 व्यवस्थित सॉल्व करा. डी लेटर वाय. ओके. बघा आता इथे दिलाय डब्ल्यू हा व्ही आणि एक्स दरम्यान आहे. डब्ल्यू व्ही आणि एक्स दरम्यान आहे, असं येणार. आता नेक्स्ट दिलाय वाय हा झेडच्या डावीकडे आहे, जो म्हणजे झेड हा एका टोकाला आहे. झेड एका टोकाला आहे. मग जर एका टोकाला असेल झेड आणि वाय झेडच्या डावीकडे आहे, तर झेड वाय झेडच्या डावीकडे असं आलं.
झेड या टोकाला असेल तर वाय झेडच्या डावीकडे असे येणार। एक्स पंक्तीच्या मध्यभागी बसतोय म्हटलं तर हा पॉइंट जो आहे तो आपला व्हॅलिड ठरेल, हा कॉर्नरला जमणार नाही। एक्सच्या तात्काळ उजवीकडे कोण आहे तर एक्सच्या तात्काळ उजवीकडे वाय बसलेला आहे, उत्तर येईल पर्याय डी। पर्याय डी जे आहे ते पर्याय डी आपलं अचूक उत्तर आहे। पुढील प्रश्न क्रमांक 52। 6 मित्र आहेत, ते टीव्ही पाहत पुढील प्रमाणे बसलेले आहेत। 6 मित्र आहेत, पुढे प्रमाणे टीव्ही पाहत ते बसलेले आहेत। ए व बी यांच्यामध्ये फक्त कोण बसलेला आहे, सी बसलेला आहे। ए आणि बी यांच्यामध्ये फक्त सी बसलेला आहे। ई एका कडेला बसलेला आहे, डी व बी यांच्यामध्ये कोणी नाही, एफ कडेला नाही, मात्र ए च्या त्वरित डाव्या बाजूला आहे। तर सी आणि डी यांच्यामध्ये कोण बसलेला आहे, सी आणि डी जे आहे त्यांच्यामध्ये कोण बसलाय? ओके, बघा आता ए व बी यांच्यामध्ये फक्त सी आहे, ए आणि बी यांच्यामध्ये सी आहे, मग बी सी ए किंवा ए बी सी असं होणार, या दोघांपैकी एक गोष्ट होणार। ई एका कडेला आहे, मग ई इकडे येईल किंवा तिकडे येईल। डी व बी यांच्यामध्ये कोणीही नाही, डी आणि बी यांच्यामध्ये कोणीही नाही असं सांगितलंय। एफ कडेला नाही, मात्र ए च्या त्वरित डाव्या बाजूला आहे। ए च्या त्वरित डाव्या बाजूला कोण आहे, एफ आहे, मात्र कडेल नाही, म्हणजे ई इथे फिक्स झालं, हे आपलं उत्तर झालं ई एफ ए सीबीडी। का रे, कारण आपल्याला काय सांगितलं, ई एका कडेला आहे, एफ एका कडेला नाहीये, मात्र ए च्या त्वरित डाव्या बाजूला होता एफ, म्हणजे इथे ई फिक्स झाला। सीडी यांच्यामध्ये कोण बसलं तर लेटर बी बसलेला आहे, बी लेटर, पर्याय सी आपलं उत्तर आलं। पर्याय सी लेटर बी हे इथे उत्तर असेल। चला पुढील प्रश्न क्रमांक 53। प्रश्न क्रमांक 53 बघा, आता पी क्यू आर एस टी युव्ही 7 मित्र उत्तरेकडे तोंड करून एका सरळ रेषेत बसलेले, परंतु त्याच क्रमाने असतील असं काय आवश्यक नाहीये। ही माहिती दिलेल्याच क्रमाने असेल असं काय आवश्यक नाहीये। आपल्याला व्यवस्थित विचारलं की बाबा क्यू च्या संदर्भात पुढील पैकी कोणतं विधान सत्य आहे ते आपल्याला सांगायचं आहे। जो क्यू आहे, क्यू च्या बाबतीत कोणतं विधान निश्चितपणे सत्य आहे? पी क्यू च्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे, एस हा क्यू चा जवळचा शेजारी आहे, क्यू आणि टी मध्ये फक्त एक व्यक्ती उभी आहे, क्यू रेषेच्या एका टोकाला आहे, व्ही क्यू च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर आहे। चला प्रश्न बघूयात कसं सॉल्व्ह होईल। चला आता इथे बघा प्रश्न काय दिलेला आहे। प्रश्न असं दिले, आपल्याकडे 7 मित्र आहेत, उत्तरेकडे तोंड करून बसतात, 1 2 3 4 5 6 7। सर्वजण कुठे फेस करतायत, उत्तरेला फेस करतायत। आता आपल्याला असं दिलंय यू हा ओळीच्या डाव्या टोकापासून दुसऱ्या क्रमांकावर आहे, हे लेफ्ट हँड आहे, इथून दुसरा म्हणजे यू इथे आला, पहिला पॉइंट झाला। यू आणि टी दरम्यान केवळ 2 व्यक्ती उभे आहेत, याला बघा 1 2 सोड, इथे कोणाला टी आला, हा दुसरा पॉइंट झाला आपला। पुढे असं दिलंय केवळ एक व्यक्ती पी आणि आर दरम्यान उभी आहे, बघा आता पी आर दरम्यान एक व्यक्ती आहे, पी डॅश आर, इथे येऊ शकतात, इथे येऊ शकतात। आता 2 पॉसिबिलिटीज बनतायत,
पी आर ला दोन पॉसिबिलिटीज. पुढे जाऊयात आपण. बघा व्ही आर च्या डावीकडे तिसऱ्या क्रमांकावर आहे. आर इथे असेल एक ठिकाणी, तर 1 2 आणि व्ही म्हणजे व्ही आणि आर मध्ये दोघे जण आहेत असं दाखवलेलं आहे. व्ही आणि आर मध्ये दोघे जण आहेत असं आपल्याला इथे दिसतंय. आता आर हा बघा, आता एक गोष्ट समजा रे, इथे आर येईल का? नाही येऊ शकत. इथे आर येईल का? नाही. का? पी आर मध्ये एक जण आहे, आर च्या डावीकडे तिसरा कोण आहे? व्ही आहे ना, म्हणजे आर इथेही नाही येणार, आर इथेही नाही येणार. आता जर तुम्ही आर इथे ठेवला सपोज, तर एक सोडून दुसरा तिसरा इथे कोण आला? व्ही आला. आर च्या डावीकडे तिसरा व्ही सेट होत आहे. मग आर जर इथे आला तर इथे कोण येणार? पी येणार. असं होईल. एक पॉसिबिलिटी ही झाली. आता नेक्स्ट असं दिलंय की बाबा आर किंवा यू दोन्ही एस चे शेजारी नाहीत. आर यू एस चे शेजारी नाही म्हणजे एस इथे येणार नाही, म्हणजे एस आला इकडे आणि मग राहिला कोण? क्यू. व्ही यू क्यू आर टी पी एस हे आपलं उत्तर होईल. आता आपल्याला असं विचारलंय की क्यू च्या संदर्भात कुठलं विधान सत्य आहे? पी क्यू च्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे करंट नाही आहे, चुकीचं आहे. एस हा क्यू च्या जवळचा शेजारी आहे का? एस क्यू नाही दिसत, कॅन्सल झाला. क्यू आणि टी दरम्यान फक्त एक व्यक्ती उभी आहे का? क्यू आणि टी दरम्यान एक व्यक्ती उभी आहे. येस. उत्तर काय आलं? पर्याय सी. क्यू आणि टी दरम्यान केवळ एक व्यक्ती उभी आहे. पर्याय सी जे दिसते ते पर्याय सी आपलं अचूक उत्तर आहे. यस. श्रद्धा, स्वाती, निलांबरी, हर्षाली, निलिमा, पावनी, आशुतोष, हितेश, अमोल, निलांबरी, निलिमा, पावनी. व्हेरी गुड. उत्तर काय येईल? तर पर्याय सी. क्यू आणि टी दरम्यान केवळ एक व्यक्ती उभी आहे, हे आपलं अचूक उत्तर आहे. चला पुढील प्रश्न. आता याच माहितीवर आधारित दिलेलं आहे. आपल्याकडे जी सिक्वेन्स आहे ती काय? व्ही यू क्यू आर टी पी एस. हे आपले 7 जण आहेत. ठीक आहे. सर्व उत्तरेकडे बघतायत. हे आपले प्रश्न जो आहे तो आपण सॉल्व्ह केलेला आहे. आपल्याला याच माहितीवर आधारित प्रश्न असं विचारले आपल्याला की दिलेल्या व्यवस्थेनुसार, दिलेल्या अरेंजमेंटनुसार पुढील 5 पैकी 4 पर्याय एक गट तयार करतायत. बघा चौघांमध्ये सेम रिलेशन दर्शवलाय. एक विसंगत आहे. आर क्यू, आर क्यू नेबर्स आहेत. टीपी, टीपी नेबर्स दिसत आहेत. व्हीटी, व्हीटी मध्ये गॅप आहे. युव्ही, युव्ही शेजारी आहेत. पीएस शेजारी आहेत. म्हणजेच काय झालं रे? व्हीटी पर्याय सी आपलं उत्तर आलं. कारण बाकी सर्व काय आहेत? शेजारी शेजारी आहेत. बाकी सर्व शेजारी आहेत, फक्त एक व्हीटी मध्ये गॅप बघायला भेटला, त्यामुळे तो व्हीटी काय झालं? आपलं उत्तर झालं. त्याच्याही पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 55. आता प्रश्न क्रमांक 55 दिलेला आहे. हा प्रश्न बघूयात. बघा हा देखील रांगेवर आधारित प्रश्न आहे. तुम्ही याला ऑर्डर रँकिंगच्या टॉपिक मध्ये सॉल्व्ह करू शकता. असा हा टॉपिक आहे, त्याच्यातही कन्सिडर आपण करू शकतो याला. एक्स वाय झेड 3 लोक रांगेमध्ये उभे आहेत. किती? 3 पर्सन्स एका रांगेत उभे आहेत असं दाखवले आपण. चला आता 3 व्यक्ती आहेत. एक्स आणि वाय दरम्यान 8 व्यक्ती आहेत. बघा एक्स वाय दरम्यान 8 व्यक्ती आहेत. वाय आणि झेड दरम्यान 13 व्यक्ती आहेत. वाय झेड दरम्यान 13 व्यक्ती आहेत. आणि झेडच्या पुढे 4 लोक आहेत. बघा झेड इथे आला. 1 2 3 4 4 लोक पुढे आहेत. कोणाच्या? झेडच्या. झेडच्या पुढे 4 व्यक्ती आहेत असं दिलं. आणि एक्सच्या मागे 6 लोक असतील. एक्सच्या मागे 6 जण आहेत असं दिसत. तर त्या रांगेत किती लोक असू शकतील असं विचारलंय. आता बघा झेड इथे आहे. झेड वाय मध्ये 13 जण आहेत. झेड आणि वाय मध्ये 13 जण आहेत. आता सांगितलं एक्स आणि वाय मध्ये 8 जण आहेत. एक्स आणि वाय मध्ये 8 जण आहेत आणि एक्सच्या मागे 6 जण आहेत. हे झाले. मग आता यांची काउंटिंग करा. टोटल काउंटिंग किती होते बघा. बघा हे 4, झेड आला 5वा, झेडच्या पुढे 4 होते. 4 झेड 5वा, 5 13 18 19 19 8 27 1 28 28 अधिक 6 34 जण. किती भेटले रे? 34 भेटतात. 34 कुठे दिसते? पर्याय डी दिसते. पर्याय डी 34 हे आपलं अचूक उत्तर आहे. येस. सर्वात फर्स्ट करेक्ट उत्तर आलंय हर्षाली जाधव. त्याच्यानंतर वर्धा इनामदार, नीलकंठ बदे, क्या बात आहे, आशय खोडे, परफेक्ट. उत्तर काय आलंय? पर्याय डी 34 आपलं उत्तर आहे. हितेश, क्या बात आहे, आशुतोष, पावनी, गुड जॉब. चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 56. अच्छा हा प्रश्न आपण केला, ऑलरेडी केलेला आहे. ओके. हा जो प्रश्न आहे हा ऑलरेडी आपला झालेला आहे ना.
आपण बघितलेलं गोलाकार टेबलाभोवतीची माहिती आपण ऑलरेडी सेट केलेली आहे. किंवा पीच्या डावीकडून मोजले तर किती व्यक्ती क्यूपी दरम्यान बसलेले होते. चला हा प्रश्न घेऊयात आपण 57वा प्रश्न. 57वा प्रश्न काय दिलेला आहे बघा. प्रश्न असं दिलाय आपल्याला, गोलाकार टेबलाभोवती 8 जण बसलेत, जे आपण ऑलरेडी एक क्वेश्चन हा सॉल्व केलाच होता आपण. ठीक आहे. एसच्या संदर्भात कुठलं विधान सत्य आहे ते आपल्याला विचारलं. एसच्या संदर्भात कुठलं विधान सत्य. चला आपण एकदा याला सॉल्व करूया. काय झालं बघा, एक व्यक्ती पी आणि यू दरम्यान बसलाय. यू डब्ल्यूच्या डावीकडील दुसऱ्या व्यक्तीच्या विरुद्ध आहे. डब्ल्यूच्या डावीकडे बाहेरील दिशेला तोंड करतायत. डब्ल्यूच्या डावीकडे दुसऱ्या बसलेल्या व्यक्तीच्या विरुद्ध यू बसलेला आहे असं आपल्याला सांगितलं होतं. हा झाला. व्ही क्यूच्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. क्यूच्या डावीकडे दुसऱ्या ठिकाणी कोण आहे? व्ही आहे, जो म्हणजे क्यू डब्ल्यूच्या जवळचा शेजारी आहे. क्यू हा डब्ल्यूच्या जवळचा शेजारी, इथे आला क्यू किंवा इथे येणार क्यू असं घेतलं होतं आपण. आता त्याच्यानंतर बघा, क्यू इथे आला तर एक सोडून इथे कोण येईल? समजा व्ही आला. एस टीच्या विरुद्ध दुसऱ्या क्रमांकावर आहे, उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. आणि टी आर हा पीच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. टी हा पीच्या निकटवर्ती शेजारी नाही असं सांगितलं. ठीक आहे. बघा, व्ही क्यूच्या डावीकडे दुसऱ्या बाजूला दाखवला. तर जो म्हणजे कोण? क्यू डब्ल्यूच्या जवळचा शेजारी आहे. हे झालं. एस टीच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. टी पीच्या निकटवर्ती शेजारी नाहीये. एक व्यक्ती पी आणि यू मध्ये बसलेली आहे. इथे एक सोडून इथे कोणाला? पी. आता एस टीच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर म्हणजे टीच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर एस इथे आला आणि टी पी जवळ जवळ नाहीयेत. चला. आणि आर पीच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे, इथे आला आर. हे झालं फायनल आपली इन्फॉर्मेशन. आपल्याला विचारलंय काय की सर या ठिकाणी एस च्या संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहे? एस च्या बाबतीत कुठे? एस इथे आहे. त्याच्या बाबतीत काय सत्य बघूयात. एस डब्ल्यूच्या डावीकडे दुसरा आहे का? नाही, उजवीकडे तिसरा आहे. कॅन्सल. एस पीच्या विरुद्ध बसलेला आहे का? नाही, एस हा क्यूच्या विरुद्ध बसलाय. आर हा एस च्या डावीकडे चौथ्या स्थानावर बसलाय का? एस च्या डावीकडे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा बसलाय. म्हणजे हा देखील गेला. यू एस चा त्वरित शेजारी एकच राहिलेला आहे की सर यू हा एस चा त्वरित शेजारी आहे. म्हणजेच डी पर्याय, चौथा पर्याय जो आहे तो चौथा पर्याय आपलं उत्तर असेल फायनल. ठीक आहे. तर हे आपले आज क्वेश्चन जे होते ते आपण सॉल्व केलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 58, प्रश्न क्रमांक 58. बघा, 6 मुले एकमेकांकडे तोंड करून वर्तुळाकार बसलेले आहेत. राजू मोहनच्या उजव्या बाजूला बसलेला आहे परंतु विजयच्या एकदम डाव्या बाजूला नाहीये. चंदर हा बाबू व विजय दरम्यान बसलेला आहे. अजय विजयच्या डाव्या बाजूला आहे. तर मोहन समोर कोण बसलेला आहे? राजू, अजय, विजय की बाबू? राजू, अजय, विजय, बाबू यांच्यापैकी कोण बसलेला आहे? बघा, 6 मुले आहेत आपल्याकडे आणि आता इथे आपल्याला सांगितलं राजू मोहनच्या उजव्या बाजूला बसलेला आहे. आता इथे समजा मोहन असेल, मोहनच्या उजव्या बाजूला कोण बसला? राजू बसला. परंतु विजयच्या एकदम डाव्या बाजूला नाहीये, म्हणजे इथे विजय येणार नाही. चंद्र हा बाबू व विजय दरम्यान बसलेला आहे. ठीक आहे. अजय विजयच्या डाव्या बाजूला आहे. मग असं होईल इथे विजय येईल, कारण बघा विजय इथे आला तर विजयच्या डाव्या बाजूला इथे कोणाला ठेवता येईल? अजयला ठेवता येईल. आणि आपल्याला सांगितलं चंदर जो आहे तो चंदर हा बाबू आणि विजयच्या दरम्यान आहे. चंदर हा बाबू आणि विजय या दोघांच्या दरम्यान आहे. तर मोहन समोर कोण बसलेला आहे? मोहन समोर आपल्याला कोण दिसतंय? विजय बसलाय असं दिसतंय. आणि विजय कुठे दिसतंय? तर पर्याय सी. विजय कुठे बसलाय? पर्याय सी, मोहनच्या समोर बसलेला आहे. या पद्धतीने आपण जे प्रश्न बघितले ते तुम्हाला प्रत्येक प्रश्न समजला. 58 क्वेश्चन्स आपण केलेले आहेत बघा. 3 दिवस आपण या टॉपिक वर आपण सराव केलेला आहे आणि सर्व प्रश्न क्लिअर आहेत प्रत्येकाला. IBPS पॅटर्न नुसार कशा कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, याच्या आधी परीक्षेमध्ये कसे प्रश्न विचारण्यात आले होते ते देखील आपण पाहिलं. अपकमिंग परीक्षेमध्ये कसे प्रश्न विचारले जाऊ शकतील ते देखील आपण बघितलेलं आहे. सेशन एन्जॉय केलं ना? पटापट कमेंट करून सांगायचंय. आणि येस, पुन्हा आपण नवीन सेशन मध्ये उद्या भेटणार आहोत सायंकाळी 7 वाजता. न्यू टॉपिक आपण शिकणार आहोत. ठीक आहे.
चला, सेशन संपल्यानंतर रेटिंग सबमिट करायला विसरू नका. 5 स्टार फॉर कंटेंट, टीचर आणि इंटरफेस, तिन्ही ठिकाणी 5 स्टार जरूर सबमिट करा. पुन्हा भेटू नवीन जोश, नवीन एनर्जी, नवीन टॉपिक्स आहेत उद्या ठीक 7 वाजता. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, शुभरात्री, जय हिंद, जय महाराष्ट्र.